च्या घडीमध्ये क्रिकेटमध्ये खूप कमी होत चालली आहे. अशा त्या मोमेंटला, त्या पोटेन्शियलला, त्या गुणवत्तेला एक चांगली प्लॅटफॉर्म मिळावा, एक चांगली संधी मिळावी, तो प्रयत्न खासदार चषकाच्या माध्यमातून आयोजकांकडून झालेला आहे. त्याबद्दल जय हनुमान आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघ सरोलीचे मी खरंच मनापासून आभार इथे व्यक्त करतो. ज्यांच्या माध्यमातून अशा खेळाडूंना एक वाव मिळतोय, संधी मिळते की आपलं पोटेन्शियल, आपली गुणवत्ता, आपल्याकडे जे टॅलेंट आहे ते टॅलेंट दाखवण्याची. येस, अगदी बरोबर सर तुम्ही उल्लेख केला. कारण याआधी सरपंच चषक, चॅम्पियन्स ट्रॉफी ऑर्गनाईज करण्यात आली होती प्रिव्हियस सीझन्समध्ये आणि तिथेही सेम कन्सेप्ट होती 6 ओव्हरच्या मॅचेस. आणि हीच ओळख सरवली क्रिकेटची लागलेली आहे की वेल डिसिप्लिन, शिस्त पद्धतीचं क्रिकेट आणि खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळायला हवा. हा उद्देश नेहमी जय हनुमान सरवली टीमचा लागला आहे आणि त्यांच्याच माध्यमातून ही देखील आणखीन एक यशस्वी स्पर्धा आपण पाहत आहोत. सेमीफायनल 2 ला सुरुवात होत आहे. काउंटडाऊन देखील आपण स्टार्ट करणार आहोत. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर अक्षय पाटील त्यांनी पहिल्या षटकामध्ये महेंद्र कामनकर तयार होत आहेत. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड स्ट्रोक खेळलेत लॉंग ऑनला फिल्डर. सेमीफायनल 2 ची सुरुवात विकेटने. पहिला बॉल, पहिला झटका. आहे तिथून मात्र तुम्ही भेदूच शकत नाही त्या भिंतीला. आणि जेव्हा जेव्हा त्याच्याकडे चेंडू आले तेव्हा मात्र सहजरित्या आपल्या हातामध्ये ग्लोव्ज, आपल्या हातामध्ये तो कव्हर असणार अप्रतिम झेल त्याने टिपल्या जातापर्यंत डीप मध्ये, लॉंग ऑन मध्ये. आणि मात्र आपण बघितलं की महेंद्र कामणकरच्या गोलंदाजीवर पहिलाच विकेट, पहिल्याच चेंडूवर एक मोठी सफलता. पहिल्या चेंडू फलंदाजाला मात्र भोपळाही न फोडता ते तंबूत पाठवून दिले आणि पहिली विकेट मिळवली आहे महेंद्र कामणकरने. आणि माणसावरती सध्या सगळीला कल्पेश शेठ म्हस्के भरपूर खुश आहेत. कारण त्यांनीच पुरस्कृत केलेला संघ खेळत आगे. पहिली विकेट जशी मिळाली त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आली. कारण विधी 11 जय हनुमान पिंपलास टीमचे पुरस्कर्ते दादा आहेत आणि आज त्यांची महत्वाची उपस्थिती आहे. विकेटने सुरुवात झाली, बट आवर्जून ही गोष्ट वाटते की पार्टनरशिप महत्वाची राहणार आहे. 6 ओव्हरची मॅच, विकेटने सुरुवात झाली. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 निखिल तारे. ऑन साईडला खेळायचं होतं, थाईज वरती हा बॉल दिला. ओव्हर तर देखील झाला, पण जास्त नुकसान झालं नाहीये. महत्वाची गोष्ट जर आपण परत विचार केला तर 6 ओव्हरची मॅच, तुम्ही पोटेन्शियलचा उल्लेख आवर्जून केला. आणि पोटेन्शियल मीन्स काय की तुमचा पेशंट लेवल टेस्ट होणार आहे 6 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये. तुम्ही क्रीजवरती उभे किती वेळ राहू शकता, परिस्थितीला हँडल किती तुम्ही करू शकता, या गोष्टी 6 ओव्हरच्या मॅचेसमध्ये पाहायला मिळतात. आता ऑन साईडला खेचून मारला, रिस्सा साने बॉलला वळवला डीप मिड विकेटला. चांगली फिल्डिंग, सिंगल कंप्लीट केली जाईल आणि स्कोर कार्ड आता 1 वरती आपल्याला पाहायला मिळतो. एका धावाने खातं उघडले फलंदाजाने निखिल तारेने आणि एका धावाने धावसंख्या निश्चितच पुढे सरकली. धावफरक आपण बघतो ते एकूण 1 धाव. महेंद्र कामणकरच्या विरोधात आपण जर बघितलं तर गोलंदाजी ज्याप्रमाणे महेंद्रने केली आहे, फलंदाजाला मात्र जास्त तो वाव देत नाहीये, मुभा देत नाही, मोठे फटके मारण्याची चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर मध्ये चांगली गोलंदाजी करताना 1 विकेट त्यांनी काढली आहे. नंतर आपण बघितलं की पुढचा चेंडू निर्धाव स्ट्राईकवरला नवीन फलंदाज मात्र दुसऱ्या चेंडूवर खातं उघडतो एका धावेने. नाव आहे तो म्हणजेच निखिल तारे. मग सेमीफायनल 1चा प्लेअर ऑफ द मॅच देणं बाकी आहे आणि त्या मॅच मध्ये ज्याची जबरदस्त कामगिरी लागली, खऱ्या अर्थाने बॉलिंग चांगली होणं महत्वाचं होतं. कारण सुरेई टीमकडे बॅटिंग युनिट स्ट्रॉंग होता आणि त्या मॅच मध्ये 2 ओव्हरचा स्पेल टाकला, 13 धावा खर्च करून 3 विकेट काढले. तोच गिरीश पाटील ठरला प्लेअर ऑफ द मॅच. फुल लेंथ बट मिस टायमिंग, बॉल अवे मध्ये मिड ऑन डाऊन दी बॉल येतात, कॅच पकडली जाईल, आणखीन एक सफलता. आणि आता टॉप ऑर्डर ढासळला या सेमीफायनल 2 मध्ये. टीम खानपेचा झटका दुसरा. ट्रॉय केली आहे. नाव आहे महेंद्र कामणकर. काय गोलंदाजी केली आहे. आणि या मोमेंटला जेव्हा झेल पकडला गेला, विशाल तुझ्या लक्षात आलं असेल की तो मिडॉनच्या खेळाडूचा झेल होता, पण इथे मात्र राजने सांगितलं इट्स माय कॅच, मी घेऊ शकतो, बाजूला होती त्या ठिकाणी. आणि काय झेल पकडला, काय कॉन्फिडन्स होता झेल करत असताना. राजमाळीचं खरंच कौतुक करावं लागेल. वेर कॅच, भरपूर साऱ्या कॅचेस राजने पकडल्या आणि स्पेशली त्याने आज बॅटिंगही चांगलीच केलेली आहे. आणि एकंदरीत असं वाटतंय की बेस्ट फिल्डरसाठी प्रबल दावेदार.
जितक्या कॅचेस त्यांनी पकडल्या. आणि वडूनगर टीमसाठी एक प्राइज आता अनाऊन्स झालेला आहे की जर वडूनगर टीम खासदार चषकाची चॅम्पियन बनली तर ज्ञानेश्वरजी चौगुले साहेबांनी सांगितलं की ज्ञानेश्वर चौगुले साहेब आणि जयदीपजी तरे साहेबांनी सांगितलं की संपूर्ण टीमला त्यांच्याकडनं न्यू टी शर्ट्स दिले जातील. प्लेन मेस येतोय डॉट दबाव आता बनतोय. जर आपण पाहिलं तर या क्षणाला जो उल्लेख मी आधीही केला की पार्टनरशिप हवी आहे, क्रीजवरती तुम्हाला उभं राहावं लागेल, लढावं लागेल, झगडावं लागेल, तेव्हा जाऊन कुठेतरी या पहिल्या सत्रामध्ये एक चांगला टोटल बनवला जाऊ शकतो. आता द्रवण बॉल कव्हरला चाललाय, सिंगल यस कम्प्लीट होईल की मिसफील्ड तिथे झाली. स्कोर कार्ड आता सिंगलच्या सहाय्याने पुढे जातोय. आता स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय 2 धावा धावफलकावरती आणि पहिल्या षटकाचा खेळही समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये खेळ तर क्रिकेटचा सुरू आहे बट स्कोर कार्ड फुटबॉलचा आहे, कारण 2-2 आपल्याला पाहायला मिळतात. फक्त 2 धावा आणि 2 विकेट. चांगली सुरुवात महेंद्र कामणकरचं खरंच कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेमध्ये खांडपे संघ ज्या अर्थाने काल ज्या संघाने फलंदाजी केली, परफॉर्मन्स केला, बॅटिंग केली, निरंजन सावंत यांनी आवर्जून उल्लेख केला की या संघाने बॅटिंग लाईन खूप चांगली आहे पण ती पूर्णपणे ढेपाळलेली दिसते. पहिल्या षटकामध्ये महेंद्र कामणकरने ज्याप्रमाणे डिस्ट्रक्टिव्ह बॉलिंग केली, समोरच्या 2 फलंदाजांना आघाडीच्या फलंदाजांना खातही उघडं दिलं नाहीये आणि त्यांना भोपाळ्यांना पुढचा तंबूत पाठवून दिलं. 2 विकेट त्याने काढल्या. त्यानंतर बघितलं की निखिल तरे बॅटिंग करतोय. 1 वर रुपेश पाटील अजून खातं उघडायचं आहे. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. या षटकात 2 विकेट आहेत, 2 डॉट आहेत आणि 2 सिंगल आहेत. अशा प्रकारचं षटक आपण बघितलं महेंद्र कामणकरचं आणि एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 2 धावा आणि 2 गडी बाद. षटक क्रमांक 2 आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होईल नवीन षटकामध्ये. गोलंदाज साजन पाटील. ओहो मॅग्निफिसंट डिलिव्हरी, भन्नाट यॉर्कर होता, अजिबात रीड करू शकला नाहीये. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही, बॅटच्या खालून चेंडू निघून जातोय थेट विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव. बघा सुरुवात थोडी शांत आहे बट पार्टनरशिप या क्षणालाही बनली कारण अजूनही 5 षटकांचा खेळ टोटली बाकी आहे. बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न पण दोन्ही षटकांमध्ये खरंच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. विशाल आपण जर बघितलं गोलंदाजी आपल्या षटकामध्ये महेंद्र कामणकर त्यानंतर साजन पाटील एकही मोठा फटका मारण्याची संधी देत नाही. इव्हन ते चेंडूचे असे ज्याप्रमाणे टाकतायत बॅट्समॅन ते सरप्राईज करणारे चेंडू असतात. आणि स्पेशली चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी जी आधी टाकण्यात आली, कटरचा वापर भरपूर चांगल्या पद्धतीने केला जातो कारण बॉलर्सला ठाऊक आहे की प्रेशर आता बॅटर्स वरती आहे. साजन चेंडूला फक्त दिशा दिली आहे, स्टिअर केलं, पॉइंट मध्ये चेंडू त्या ठिकाणी घेतात, तिथे कंप्लीट केली. फलंदाज आता मात्र सिंगल डबललाच प्राधान्य देत आहेत कारण मोठे फटके त्या गोलंदाजाच्या विरोधात देत नाही. त्यामुळे हेच तुम्हाला समोर ठेवून मला धावसंख्या इथे मात्र हळूहळू पुढे न्यावी लागेल. आता या क्षणाला तेच कार्य दोन्ही बॅटर्सला करायचंय कारण सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करणं, इनिंगला सध्याच्या घडीला सावरणं ही जबाबदारी या जोडीवरती आहे. सिंगल आणखी निघाली. पुढचा चेंडू आणि फुलटा चेंडू मिस टाइम झाला. तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सॉफ्ट डिसमिसल, आसान सा कॅच, एकदम इझी कॅच आणि विकेट फॉर साजन पाटील. फलंदाज बाद. विकेट विशाल, काय जबरदस्त स्पेल आणि काय जबरदस्त गोलंदाजी. जसं आपण उल्लेख केला की विधी 11 जय हनुमान 67-67 पिंपळास जो कल्पेश मसरे साहेबांनी मात्र पुरस्कृत केलेला संघ आहे आणि काय जबरदस्त परफॉर्म करते मैदानावर. आणि सध्याच्या घडीला कल्पेश शेठ म्हस्के मनसावरने या सामन्याचा आनंद घेतात आणि जे दुसरे कल्पेश सुरेश म्हस्के साहेब आहेत त्यांच्या वतीने कॅश प्राइज आता अनाऊन्स झालाय की विकेट हॅट्रिक पिंपलास टीमचा कोणत्याही बॉलरने कंप्लीट केली तर 2,500 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांच्या वतीने देण्यात येईल. आजचा दिवस पिंपळा संघासाठी खूपच चांगला आहे. आपण बघितलं विशाल पहिल्या सामन्यामध्ये नटराज खारबावसर या संघाला पराभूत केलं, त्यानंतर सुमित कुमार गुंदवली संघाला पराभूत केलं. 2 सामने सलग जिंकलेत नॉन स्टॉप आणि तिसऱ्या सामन्याकडे मात्र वाटचाल करत आहेत. पुढचा चेंडू साजनचा, ड्राईव्ह केलाय तिथे क्षेत्राच्या काय मिड ऑफला तिथे चेंडू कव्हर करते, थोडासा मिसफील्ड, चेंडू मागे जातोय. जोपर्यंत तिथे चेंडू कमबॅक करून पकडतील तोपर्यंत 2 धावा सहज इथे पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
बघा सर, आपण पाहिलं की नॉर्मल मॅचेस कम्पेअर्ड टू सेमी फायनल और फायनल यामध्ये आपण पाहिलं की कधी कधी ना 10 रन पर ओव्हर 9 रन पर ओव्हर वरती देखील लढती चांगल्या होतात. कारण या आधीचा सामना आपण पाहिला की 69 असं वाटलं की सुरई टीम चांगल्या स्टार्ट नंतर इझिली चेस करेल, बट सेमी फायनलचा दबाव या गोष्टी हँडल करणे टीमसाठी अवघड जातं. याही क्षणाला मी म्हणेन 50 किंवा 60 बिटवीनही बनवलं तरी सुद्धा मॅच चांगली होऊ शकते. ऑफकोर्स तरी मात्र शंका नाही. कारण जेव्हा जेव्हा लो टोटल असते तेव्हा निश्चित ते सामने बघण्यासारखे असतात. चेंज ऑफ पेस आहे का ती परिवर्तन, खूप चांगला लेग कटर बॉल टाकला होता, तो ओळखून तो फटकाला एक्झिक्यूट केलं, त्या चेंडूला एक्झिक्यूट केलं. त्या ठिकाणी फलंदाज बघतोय एकदा तिथे कंप्लीट करतोय आणि तोपर्यंत 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. फक्त आणि फक्त 6 धावा. काय इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. सेमीफायनल मध्ये कशा प्रकारे खेळ असावा हे दाखवत असताना आपण बघतो की पिंपळाचे दोन्ही गोलंदाज 7 धावा धावफलकावर आहेत. 2 षटकांचा आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. थोडं करेक्शन आहे, स्कोर कार्ड 7 आहे आणि विकेट आतापर्यंत आपण जर बघले जे गेलेले आहेत 3 विकेट आतापर्यंत गेलेत. आणि बॉलर दरम्यान तयार होतात आता महेंद्र कामनकर या थर्ड ओव्हर मध्ये 7 धावा धावफलकावरती 3 विकेट गेलेत. महेंद्रचं पगले षटक जबरदस्त होतं. महेंद्र आला, पहिलाच बॉल महेंद्रचा ऑन साइडला खेळायचा होता, बट बॅटाने बॉलचं कॉन्टॅक्ट नाहीये. बघा दबाव आहे, दडपण आहे, बट परत सर तेच म्हटलं जातं ना की यशाचे आणि विजयाचे मार्ग नेहमीच खडतर असतात आणि खडतर मार्गांवरती चालल्याचं दमखम जर तुमच्यामध्ये असेल ना तर यश तुमच्या पदरामध्ये पडतं. आणि आता याच खडतर मार्गावरती चालून या पहिल्या सत्रामध्ये एक सन्मानजनक टोटल, एक फायटिंग टोटल बनवलं जाईल का हा प्रश्न आहे. उडवला फटका, कनेक्शन पाहावं लागेल, फील्ड राखेत आणि जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला. रन्स वाचवला. आय थिंक रोशन वाटतात, रोशनच होते. चांगली फिल्डिंग. पिंपलास टीम पूर्णपणे चार्जअप झाली आहे, कारण पहिला सामना अगदी क्लोज जिंकला आणि त्यानंतर अंपायर चेक करायचं का, चेक केलं जाईल, कारण फर्स्ट लुक मध्ये वाटलं की बॉल क्लिअरली फील्ड केला, बट एक कन्फर्मेशन आपण घेणार आहोत. चेक केलं जाईल. इट्स अ सेफ. एक्सलेंट फिल्डिंग एफर्ट. उडता रोशन बघायला मिळाला, त्याने जम्प केलं, स्ट्रेच केलं स्वतःला. मात्र 2 धावा इथे मात्र फलंदाजांनी पूर्ण केल्या, पण अत्यंत महत्त्वाच्या 4 धावा त्याने रोखलेल्या आहेत. त्याच्या मुवमेंटला चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. लाजवाब एफर्ट. 4 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. आता पुलचा फटका खेळायचा होता, टॉप एज. विकेट किपरने प्रयत्न केले, बट थोडे शॉर्ट राहिले तिथे आणि तोपर्यंत जर आपण बॅकला सिंगल कंप्लीट केली जाईल. आता एक पाऊल देखील ना खांडे टीमचे बॅटर्स विचार करून टाकतात, कारण त्यांनाही दोघांनाही ठाऊक आहे सध्याच्या घडीला जी जोडी आहे बॅटर निखिल तारे आणि कुणाल पाटील या दोन्ही बॅटर्सला ठाऊक आहे की या क्षणाला आणखीन एखादी विकेट जर गेली तर त्यानंतर अडचणी वाढणार आहेत. हो निश्चितच आपण बघतो की धावसंख्या मात्र पुढे सरकली ती दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर आणि दोन्ही अत्यंत महत्त्वाचे मास्टर माइंड आहेत, म्हणजे पिंपळा संघाचे महेंद्र आणि त्याचबरोबर साजन. आता स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला आताही फिल्डिंग चांगली, बॉल स्टॉप केला. फिल्डिंग मध्ये जर आज पाहिल्यानंतर पिंपलाच टीमने सर्व काही झोकलं, कारण त्यांनाही ठाऊक आहे जर चॅम्पियन बनायचं ना तर चॅम्पियन सारखे खेळावंही लागेल आणि खेळ चॅम्पियन सारखा सुरू आहे, कारण खारबावच्या अगेन्स्ट एक चांगली लढत देऊन अंतिम चरणावरती जाऊन बाजी मारली. देन गुंदवली टीमचा अगेन्स्ट देखील एक्स्ट्रा ऑर्डिनरी खेळ त्यांनी याही सामन्यामध्ये तसाच खेळ आपल्याला त्यांचा पाहायला मिळतोय. आता लॉफ्टेड फटका डाऊन द ग्राउंड, राज आहे, चांगली फिल्डिंग आणि इथेही मिळेल फक्त सिंगल. तसं मगाशी मी उल्लेख केला की विशाल की 2 मास्टर माइंड, 2 अत्यंत महत्त्वाचे ब्रेन आहे त्या संघाची, साजन असू दे किंवा महेंद्र कामणकर. कारण जेव्हा महेंद्र गोलंदाजी करतो साजन मागे असतो, साजन गोलंदाजी करतो महेंद्र मागे असतो आणि दोघं एकमेकांना खूप चांगलं कॉम्प्लिमेंट करून आतापर्यंत त्यांनी गोलंदाजी खूप चांगली केली दोघांनी. येस एक्झॅक्टली. आता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न होता, अगदी फ्रंटफूट वरती झाले होते, बॅटर हलकी मिसफील्ड आता झाली आणि त्याचा फायदा नक्कीच मिळेल. 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. ज्या चर्चा आपण परब सर करत होतो की कुठेतरी महत्वपूर्ण सेमीफायनलची मॅच आहे आणि अशा मॅचेस मध्ये ना 9 रन पर ओव्हर 10 रन पर ओव्हरच्या मॅचेस देखील इंटरेस्टिंग होतात आणि थोडा विचार या दोन्ही बॅटर्सने तोच करायला हवाय की जर 50-60 बिटवीनही जर आपण रन्स बनवल्या तरी सुद्धा लढत आपण देऊ शकतो.
निश्चितच तोच प्रयत्न करावा लागेल, कारण 3 फलंदाज त्यांनी खूप लवकर गमावले आहेत. धावसंख्या खूपच बिकट आहे. धावफल करून बघतो त्यात 14 धावा 3 षटकाच्या अखेरीस. पण हे सुद्धा लक्षात ठेवायला हवं की पॉझिटिव्ह विचार करायला हवे की 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तुमच्याकडे 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अशा मोमेंटला जर 18 चेंडू जरी 36 धावा येतात, एक फायटिंग टोटल 50 ते 60च्या मध्ये होऊ शकते. 14 ऑन द बोर्ड, 14 धावा धावफलकावरती आणि 3 विकेट गेलेत आणि अजूनही येत्या 3 षटकांचा खेळ बाकी आहे. मग जो तुम्ही सर उल्लेख केला की यस 3 षटकं अजूनही बाकी आहेत आणि क्रिकेटच्या खेळामध्ये ना 6 चेंडू एक षटक ही मॅचमध्ये कलाटणी आणण्यासाठी आणि कमबॅक करण्यासाठी पुरेसं आहे. एक चांगलं षटक 15 ते 20 धावांचं जर इथे आलं तर डेफिनेटली टीम खांडपेचा देखील कमबॅक नक्कीच होऊ शकतं. तो प्रयत्न त्यांना करावाच लागेल. 3 षटकामध्ये धावसंख्या फक्त आणि फक्त 14. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. महेंद्र कामणकरचे 2 षटकांचा स्पेल त्याने पूर्ण केला. अप्रतिम गोलंदाजी केली. 2 षटकात जेमतेम फक्त 10 धावा आणि 2 महत्वाच्या विकेट त्यांनी काढल्या आणि चांगला परफॉर्म केला आपल्या गोलंदाजीमध्ये. त्यानंतर साजिन पाटील 1 षटक अवघ्या 4 धावा, तर 2 षटकांमध्ये 9 धावा महेंद्र कामणकरच्या आणि 2 विकेट. त्यानंतर साजिन पाटील 1 षटक अवघ्या 4 धावा आणि 1 विकेट त्यांनी काढलेली आहे 5 धावा खर्च करून. त्यामुळे गोलंदाजी खूप चांगली झाली 3 षटकांमध्ये. आणि बघायचं तिसऱ्या षटकात आपण बघितलं तर म्हणजे महेंद्र कामणकरला 14 षटकात पुन्हा आता साजन येतो बोलिंग मार्कवर, साजन पाटील, आणि एसटीच्या मागे आता असेल तो महेंद्र कामणकर. हीच तर जोडी आहे ज्या जोडीने मात्र पूर्णपणे दबाव टाकलाय खांडपे संघावर. अमोल तारे फॅन क्लब खांडपे संघ बॅटिंग करतोय. पुढचा चेंडू, पहिला चेंडू साजनचा. चेंज ऑफ पेस आहे, गतीमध्ये परिवर्तन. चेंडूला एक्झिक्यूट केलं मागे, थोडीशी मिसफील्ड, चेंडू मागे निघून जातोय फाईन लेग मध्ये आणि चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. आणि अखेरता पहिली बाउंड्री आली या सेमीफायनल 2 मध्ये, कारण याआधी आपण जर पाहिलं तर एकही बाउंड्री आली नव्हती आणि संपूर्ण या स्पर्धेमध्ये फर्स्ट टाइम असं झालंय की पहिला चौकार यायला चौथं षटक लागलं आणि चौथ्या षटकातील या पहिल्या बॉलवरती बाउंड्री. याचा अर्थ परब सर बॉलिंग काय जबरदस्त झाली आतापर्यंत. 19 चेंडूंची वाट बघायला लागली ते मात्र चौकार मारण्यासाठी खांडपे संघाला. आणि चौकार येतो तो फलंदाज कुणाल पाटीलच्या बॅटमधून. पुढचा चेंडू साजनचा. हो, रिलीज पॉइंटला आपण जर बघितलं तर चेंडू हाताने निसटलाय, सटकलेला आहे आणि पंचांनी डेड बॉल कॉल केलेला आहे. साजन पाटील षटक क्रमांक आपण बघतोय की वैयक्तिक दुसरा हाताळतोय. डेड बॉल कॉल केला होता. पुढचा चेंडू पुन्हा साजन घेऊन सज्ज होतोय. समोर आहे फलंदाज तो कुणाल पाटील. धावसंख्या जेमतेम 18 धावा धावफलकावर आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शॉर्ट ऑफ लेन हुक करायचा प्रयत्न, टायमिंग जमलं नाहीये, भरपूर सफल झाला होता. यष्टीच्या वरून चेंडू निघून जातोय. चांगलं कमबॅक, चौकार मारल्यानंतर पुढचा डॉट आणि हिट टू द डेक बॉलिंग सुरू आहे. कारण जर तुमच्याकडे गती आहे आणि तुम्ही विकेटला अगदी गतीने हिट करता तर तेव्हाही आपण मोस्ट ऑफ पाहिलं की बॉलर्सला भरपूर मुभा मिळते. कारण यावेळेस जरी आपण बॉल पागला तर हार्डलेन बॉल टाकला होता आणि हुक करण्याचा प्रयत्न झाला. निर्धाव चेंडू येतो, दबाव बॅटर्स वरती आहे, मोठे फटके येत नाहीत, हाच प्रश्न राहिला आता खांडपे टीम समोर. साजनचा पुढचा चेंडू फुल टॉस आणि पुढच्या चेंडूवर आपण बघतो रबर स्टॅम्प शॉट. फुल टॉस चेंडू, पॅरल स्ट्रोक, सीमारेषे बाहेर, षटकार. फुल टॉस बॉल पूर्णपणे फायदा घेतला. असे भरपूर सारे फटके हवे आहेत खांडपे टीमला. पहिला सिक्सर येतो. स्कोर कार्ड आता पुढे जातो 6 धावांच्या साहाय्याने 24 ऑन द बोर्ड. जे आपण सांगितलं की कुठेतरी या क्षणाला एखादं असं षटक ज्याच्यामध्ये 15 ते 20 तर कमबॅक डेफिनेटली होऊ शकतो. प्रेक्षकांसाठी ही महत्वाची सूचना की प्लीज मित्रांनो, सेमीफायनल 2 सुरू आहे, महत्वाची लढत सुरू आहे. प्लीज ग्राउंड मधनं कोणी बाईक अथवा कोणते व्हेकल घेऊन जायचं नाहीये. षटकारानंतर धावसंख्या आपण बघतो 24 धावा, 24 ऑन द बोर्ड. या षटकामध्ये एक षटकार आला, एक चौकार आला, एक डॉट आलाय. धावा येतात या षटकामध्ये साजनच्या विरोधात. ओ क्लीन बॉल, ट्रिफा उद्ध्वस्त, अनप्लेबल डिलिव्हरी, भन्नाट वेग होता, थेट वेध घेतला यष्टीचा आणि षटकार आणि चौकाराचं उत्तर साजनने दिले कुणालला. त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. प्रेक्षकांनो, मित्रांनो, तुमच्या खेळ भावना, खेळाबद्दल प्रेम आम्ही सर्व समजू शकतो, बट काही गोष्टी आम्ही ऑलरेडी सांगितलेल्या आहेत की प्लीज ग्राउंडमधनं कोणी बाईक अथवा कोणतेही व्हेकल घेऊन प्लीज जाऊ नका. आणि टीम्सला मी सांगतो आता की जर एखादा प्रेक्षक ग्राउंडमधनं कोणतीही गाडी घेऊन जातो आणि जर तो तुमच्या गावचा असला तर त्याचा फटका तुम्हाला बसणार. आयोजकांनी अशी सूचना आम्हाला दिलेली आहे. सो प्लीज थोडी दक्षता याची, थोडी काळजी याची घ्या, कारण महत्वाची मॅच सुरू आहे मित्रांनो, लाईव्ह स्पर्धा आहे. बॅटिंगसाठी राहुल पाटील नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला येतोय. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नाही, शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू साजनचा टू राहुल पाटील. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, पण पिकअप शॉट ओव्हर पिच डिलिव्हरी आणि थेट मुख्य व्यासपीठाच्या वरून चेंडू बाहेर पाठवलाय, खूप लांब मारलाय, षटकार. षटकार आला, प्रत्येला चढवला. आता फुल टॉस आला आणि फुल टॉस बॉलही पाठवलाय लॉंग ऑनचा वरनं. बॅक टू बॅक बिग वन्स, कम बॅक खानपे टीमचा सिक्सर. साजन पाटील अत्यंत महागडा ठरलाय. दुसऱ्या स्पेलमध्ये, सेकंड स्पेलमध्ये जास्त गोलंदाजी, पहिल्या स्पेलमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्या विरोधात मात्र आक्रमण केलं आणि खास करून कौतुक करेन म्हणजे राहुल पाटीलचं. काल सुद्धा मात्र या खेळाडूने मात्र एका स्पर्धेमध्ये 3 चेंडू 3 षटकार मारण्याचा कारनामा केलाय. पण आता मात्र आपण बघतो की 2 चेंडू 2 षटकार. मृणाल पाटील सुद्धा मात्र चांगला प्रयत्न केला, एक चौकार एक षटकार त्याने सुद्धा मारला होता. पण 4 षटकाच्या अखेरीस आता सध्या स्थिती खूप चांगली आहे बॅटिंग करताना खांडपे संघाची. 4 षटकाखेर 9ची सरासरी आहे आणि 36 धावा धावफल करत विशाल. जस्ट आपण सर चर्चाच करत होतो की 15 ते 20 धाव्यांचं एखादं षटक जर आलं तर कमबॅक होऊ शकतो आणि 22 धाव्यांचं षटक आलं. साजन पाटीलचं अगेन्स्ट 22 धावा आल्या आणि आता टीम टोटल 36 आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. जर येत्या 2 षटकांमध्ये 20 ते 25 आणखीन आल्या तर या सेमीफायनल 2 मध्ये फार मजा येणार आहे. 5th ओव्हर आणि पहिलाच बॉल इथे पहा. आता स्विच हिट म्हणावं की रिव्हर्स पुल म्हणावा हा प्रश्न नक्कीच आहे, पण बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला, बाउंड्री लाईनचा बागेर, बीमरही आगे, चौकारही आगे, 5 धावा मिळतील आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. चूक करू शकतो. हा चेंडू नुसता ओव्हर द वेस्ट नाही, ओव्हर द चेस्ट होता हा चेंडू. शरीरापासून बघितलं की जर छातीच्या वरती हा चेंडू एक्झिक्यूट केला तो म्हणजे डीप पॉइंटला सीमारेषेच्या बाहेर चौकार आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असेल हा खेळण्यासाठी म्हणजे निखिल तारे. आणि संधी निर्माण करून घेतलेली आहे बॅटर राहुल आणि त्यांचा समवेत निखिल तारेने. पार्टनरशिप महत्वाची. फ्रीटचा बॉल तितकासा फायदा घेऊ शकले नाहीयेत. आता काऊ कॉर्नरला फिल्डर वेगाने येत आहेत, सिंगल कंप्लीट केली जाईल आणि निखिल तारे पडता धडता बॅट क्रीज मध्ये आता आली. एका क्षणाला असं वाटलं की रनआउटची शक्यता होईल की काय. सिंगल कंप्लीट झाली. आता निखिल विचार करत असेल की नेक्स्ट टाइम थोडा विचार करावा लागेल, कारण सेकंड रन साठी ते इंटरेस्टेड दिसत होते, पण राहुलने नकारलं. सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगलच्या साह्याने 42 ऑन द बोर्ड. आणि आता आपण शोरली म्हणू शकतोय टीम प्रचित 11 खांडपे इन कंट्रोल. 42 धावा फुलकावरती. नेक्स्ट बॉल मोठा फटका खेळायचा होता, बट अतिरिक्त गतीने हा चेंडू आला. लेट झाले बॅटर तिथे. आता फिल्डिंग चांगली. आता निखिल तारे शोधतोय की दुसरी रन मिळेल का.
बट अखेरता नकारण्यात आलंय, सिंगलच असेल. पहिला चेंडू बीमर टाकल्यानंतर निश्चितच खूप चांगला कमबॅक खेळला असं म्हणायला हरकत नाही अजित पडवलेने. तो एक चांगला निष्णात एक गोलंदाज आहे आणि बघायचं या मुवमेंटला तो विकेट कशा प्रकारे काढली, कारण आपण बघितलं की फलंदाज थोडेसे स्ट्रेट झाले आहेत. निखिल तारे असू दे किंवा राहुल पाटील चांगली बॅटिंग करतात आपल्या संघासाठी आणि धावसंख्या नेऊन ठेवली ती 43 धावा धावफलकावर. आणि बॅटिंग चांगली सुरू आहे, कारण मागील षटक 22 आलं आणि या ओव्हरमध्ये बाउंड्रीने सुरुवात झाली. आता इम्प्रोवाइज केले निखिलने. बॉल दरम्यान डीप बॅकवर्ड स्क्वेअर लागला झाला. फिल्डर आगे तिथे उपस्थित, बॉल फील्ड केला जाता, मिळेल फक्त सिंगल. पण महत्वाची गोष्ट परब सर ही राहिली की पहिला बॉल बीमर पडला, बट देन चांगली बॉलिंग झाली. लॅप शॉट खेळायचा प्रयत्न होता पण इथे मात्र तेवढी संधी दिली नाहीये फलंदाजाला अजित पडवलेने. इव्हन तो गॅप शोधू शकला नाहीये चेंडू थेट खेळाडूच्या हातामध्ये आणि ते मात्र फक्त एकच धाव मिळेल ती फलंदाज निखिल तारेला. मोठे फटके हवेत, कारण डेथ ओव्हरचा खेळ सुरू आहे. या क्षणाला मोठ्या फटक्यांसाठी जायचं. नेक्स्ट बॉल आता इथे पहा, आणखीन एक बीमर पडला आणि हा बॉल देखील जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनचा बाहेर. नो बॉल तर आगे बीमर, आगे चौकारही आगे, यागे मिळतील 5. कारण त्याची गोलंदाजी मी कालपासून आहे, तिसऱ्या दिवसापासून बघितली आहे. एक निष्णात गोलंदाज आहे आणि एक बीमर टाकला हरकत नाही, पण दुसरा सुद्धा बीमर त्याने टाकला, त्यामुळे आता गोलंदाजी करू शकणार नाहीये या षटकामध्ये. म्हणजेच गोलंदाज अजित पडावले, पण त्याने टाकलेल्या त्या बीमरवर आपण बघितलं की दोन्ही बीमरवर दोन्ही चौकार आलेले आहेत. त्यामुळे इथे हा मोमेंटम शिफ्ट झालेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे, खांडपे संघाकडे. आणि त्या मोमेंटला धावा सुद्धा चांगल्या बघायला मिळतात. धावसंख्या धावफलकावर 49 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. अरे ते म्हणतो ना आपण की वेळ बदलायला वेळ नाही लागत, आणि तेच झालंय आता खांडपे टीम सोबत. ज्या टीमचा डगआउट पहिल्या 3 षटकांमध्ये निराश होता, पहिल्या 3 षटकांमध्ये ज्या डगआउटमध्ये प्रत्येकी खेळाडूच्या चेहऱ्यावरती 12 वाजले होते, आता त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे, कारण कमबॅक झाला. ही महत्वाची पार्टनरशिप निखिल तारे आणि राहुल पाटील मध्ये, कारण या ओव्हरमध्ये जर आपण काउंट केलं तर 13 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. आणि नेक्स्ट बॉल आता फ्री हिट असेल आणि आता अजितच्या जागेवरती बॉलिंग करण्याकरिता महेश माळी. फ्री हिट, फ्रीटचा बॉल उडवलाय, फिल्डर येतात बट मिस्टेक, आणि मिस्टेकच्या जोरावरती बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. सिक्सर. विशाल तर सांगेन की 22 धावा ज्या षटकात आल्या, 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 22 धावा जिथे आल्या साजन पाटीलच्या विरुद्ध, इथून मात्र मोमेंटम शिफ्ट झालाय, पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट झालाय तो खांडपे संघाच्या बाजूने. एक्झॅक्टली, मोमेंटम शिफ्ट झाला. आता पुलचा फटका आलाय, फिल्डर येत आहे डीप स्क्वेअर लेग, कॅच, ड्रॉप. आता सातत्याने मिस्टेक्स होत आहेत. रनआउटची शक्यता. निखिल, नशिबाची साथ ते म्हटलं जातं ना की भाग्य भी बहादूर का साथ देता है. आणि सध्याच्या घडीला आता दुपारच्या जेवणामध्ये निखिल तारे थोडा एक्स्ट्रा नशीब खाऊन आले तसेच वाटतंय, कारण दुसऱ्यांदा असं वाटलं की निखिल आता रनआउट होतीलच, पण नशिबाची साथ. एकाच चेंडूर दोघांना जीवदान मिळाले. एक तर झेल तर सुटला, नॉस्ट्रागिडला निखिलला बाद करण्याची संधी होती, तो रनआउट होता वाचला. त्यामुळे एका चेंडूर दोघांना जीवदान मिळाले आणि 2 धाव सुद्धा फलंदाजांनी पूर्ण केलेले. धावसंख्या 50च्या पलीकडे बघतोय ती म्हणजे 57. आणि या क्षणाला हेच म्हणावंसे वाटतं की क्रिकेटच्या खेळामध्ये 99% तुमची मेहनत आणि 1% नशिबाची साथ. आणि नशिबाची साथ दोन्ही बॅटर्स सोबत आहे, कारण कॅच ड्रॉप झाली, निखिल रनआउट होऊ शकले असते, तिथे मिस्टेक झाली. नेक्स्ट बॉल. आता साऊंड तर आलाच होता, विकेट किपरने प्रयत्नही चांगले केले, बट कॅच पकडता आली नाही आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झालाय. सेमीफायनल 2 मध्ये 5 षटकांचा खेळ समाप्त आणि 5 षटकांचा अखेरता. आता एक स्ट्रॉंग पोझिशन मध्ये टीम खांडपे, बिकॉज गेल्या 2 षटकांमध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर चौथ्या षटकामध्ये 22 आणि याही ओव्हर मध्ये 22, गेल्या 12 चेंडूमध्ये 44 धावा. स्ट्रॉंग कमबॅक. एंड ऑफ द 5th ओव्हर. स्कोर कार्ड आहे 58, लॉस ऑफ 4 विकेट्स टीम प्रसिद्ध इलेव्हन खांडपे. मागची 2 षटकं विशाल तब्बल 44 धावा. हा टर्निंग पॉइंट होता मॅचचा.
मागच्या 2 षटकात 12 चेंडूमध्ये तब्बल 44 धावा खर्च झालेल्या आहेत आणि तेच मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्लस पॉईंट ठरली आहे ती प्रचित 11 खांडपे या संघाला. चांगली बॅटिंग झाली मैदानावर. राहुल खेळतोय 26 वर 7 चेंडूमध्ये, निखिल खेळतोय 11 वर 8 चेंडूमध्ये आणि दोघांमध्ये खूप चांगली अभेद्य अशी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे आणि त्या मोमेंटला आपण बघतो की स्ट्रॉंग पोझिशनला आहे. म्हणजेच 5 षटकांमध्ये 58 धावा धावफलकावर. पहिली काही षटकामध्ये आपण लक्ष टाकलं तर महेंद्र कामणकरचं एक षटक 2 धाब्यांचं, त्यानंतर अजून एक षटक त्याने टाकलं ते 7 धाब्यांचं. 2 षटकात त्याने धावा खर्च केल्या त्या एकूण 9, 2 विकेट त्याने काढल्या. त्यानंतर साजन पाटील एक षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे 3 षटकांमध्ये जेमतेमच धावा होत्या धावफलकावर आणि खूप सारे विकेट त्यांनी गमावलेले होते. पण अशा मोमेंटला आपण बघितलं की अजिबात मागेवर न बघता, अजिबात दबाव न घेता 2 फलंदाजांनी ज्याप्रमाणे जिकिरीने बॅटिंग केली त्यामध्ये राहुल पाटीलचं खरंच कौतुक करेन, निखिल तारेचं कौतुक करेन. दोघांनी मात्र आता मात्र किल्ला लढवलाय, आपल्या संघासाठी किल्ला सांभाळलाय आणि आपल्या संघासाठी मात्र चांगली बॅटिंग ते करतायत. राहुल वरठा बॉलिंगसाठी येतोय. लास्ट ओव्हर टू गो. राहुल वरठा शेवट षटक बघायचं आहे. धावसंख्येला कशा प्रकारे तो कंट्रोल करेल. फलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. पहिला चेंडू ऑन साइडला मिड विकेटला एक्झिक्यूट केला, खूप वेगाने एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल, रनआउटची संधी स्ट्रायकिंग एंडला, पण एकच धाव समाधान मानावं लागेल. एकच धाव मिळेल या चेंडूवर. आणि या क्षणाला मला एकच गोष्ट आठवली की महाभारतामध्ये प्रभू श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं होतं की आपल्या हातामध्ये फक्त ना कर्म करणं असतं आणि कर्म चांगले असतील ना तर नियती त्याचं उचित फळ आपल्याला नक्कीच देते. आणि या क्षणाला कर्म मीन्स तुमची मेहनत, आणि मेहनत चांगली राहिली, खेळ चांगला राहिला, त्या जोरावरती स्ट्रॉंग पोझिशन मध्ये खांडपे. लो फुलटा चेंडू ऑन साइडला डीप मध्ये एक्झिक्यूट केलाय, स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू कव्हर होईल, फेक होईल तोपर्यंत एक तिथे कंप्लीट चांगली फेकी महेंद्र कामणकर त्या ठिकाणी आणि एका दर समाधान मानावं लागेल फलंदाजाला. कारण कधी कधी रिझल्ट पेक्षा जास्त मॅटर प्रोसेसही करते. प्रोसेस मीन्स सामनाचा निकाल लागण्या अगोदर जे तुम्ही प्रयत्न करता, जे तुम्ही एफर्ट्स लावता, जी मेहनत तुम्ही करता. कारण कधी निकालाचा विचार करून ना तुमची मेहनत थांबवू नका. निकालाच्या आधी जेही करता येईल, स्वतःला जितकं झोकता येईल डेफिनेटली झोका. आणि पार्टनरशिप फार महत्वाची राहिली. राहुल पाटील स्ट्राईकवर आहे. ओ इथे मात्र बघायचंय डीप जातोय चेंडू, विकेट किपरला बीट करून एज होती, चेंडू सीमारेषे बाहेर, लॉंग स्टॉप मध्ये चौकार. तसेच या सर्वान शुभ आगमन होतोय. सरवली ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य समाजसेवक सन्माननीय गणेशदादा पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं. मी साहेबांना विनंती करतोय आपण मंचावरती यायचं. आपलं खासदार चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आणि तसेच त्यांचा समवेत आपण पाहू शकतात माजी सरपंच सरवली सन्माननीय नितेशजी चौधरी साहेबांचं देखील शुभ आगमन झाले. तसेच त्यांचा समवेत तसेच ग्रामपंचायत सदस्य रणजितदादा पाटील दादांचं देखील शुभ आगमन झालं. आपलेही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. ओहो व्हॉट अ शॉट. दिस इज द हॉट शॉट ऑफ द मॅच अँड हॉट शॉट ऑफ द टुर्नामेंट. सीमारेषे बाहेर लॉंग लेगला थेट रस्त्यावर पाठवला, सडक पे कडक षटकार. निखिल तारे आणि राहुल पाटील मध्ये ही मॅच विनिंग पार्टनरशिपही मी म्हणेन. कारण या पार्टनरशिपच्या जोरावरती जिथे आपण चर्चा करत होतो की 55 ते 60 बनतील की नाही, तिथे रन 70 बनल्या आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. काय जबरदस्त खेळ. राहुल पाटील टेकबाव अंडर प्रेशर, काय खेळला हा बॅटर आपल्या टीम साठी. आणि मागील फटका काय फटका होता. पॅन वरती बॉल, पिकअप स्ट्रोक, पीक केलं आणि डिलिव्हर केलं डीप स्क्वेअर लेगचा वरनं. टीम टोटल होता 70. सामना कुठे होता विशाल आपण बघितलं 3 षटकाखेर फक्त 14 धावा धावफलकर होत्या आणि त्यानंतर जो मोमेंटम शिफ्ट झाला चौथी 5वी ओव्हर 22 धावांची, म्हणजे तब्बल 44 धावा 2 षटकात खर्च झाल्या होत्या. आता निर्णायक षटक आहे आणि राहुल वरटासारख्या खेळाडूच्या विरोधात आपण बघितलं की 2 मोठे फटके, एक चौकार, एक षटकार आलाय. धावसंख्या आपण बघतोय ती 70 धावा, 70 ऑन द बोर्ड. फुल टॉस, मिस टाइम. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे पण तिथे काहीच करू शकत नाहीये. एक टप्पा घेऊन चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, चौकार, खणखणीत चौकार.
जे पिंपलास टीमचे खेळाडू विचार करतात, प्रेक्षकही विचार करतात की या क्षणाला हे काय घडलं. कारण पहिले 3 षटकं असं वाटलं की वेगळ्या सरफेसवरती बॅटिंग सुरू होती आणि त्यात नंतरच्या 3 षटकांमध्ये वेगळ्या सरफेसवरती बॅटिंग सुरू आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये असं वाटलं की बॅटर्स अडचणीमध्ये आहेत, आता असं वाटतंय बॉलर्स अडचणीमध्ये आहेत. राहुलने मात्र ज्याप्रमाणे फलंदाजी केली, राहुल पाटील 41 धावींवर तो नाबाद खेळतोय. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ नॉक, व्हॉट अ परफॉर्मन्स अंडर प्रेशर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दबावाखाली कसा खेळ भरू शकतो हे राहुलने दाखवलंय. राहुल पाटील नाम तो सुनाई होगा. धावसंख्या 74. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस इनिंग. प्लेन बोल्ड. राहुल वॉल्टरला अखेरकार यश मिळालं ही जोडी फोडण्यामध्ये, पण तोपर्यंत सामना हातात जवळजवळ निश्चित चाललाय की असं वाटतंय. कारण 14 धावा कुठल्या गेल्या, 74 ऑन द बोर्ड आणि इथे मात्र फायनली मात्र 5वी विकेट इथे गमावलेली आहे. 5th विकेट डाऊन. स्वागत आपण आवाज ऐकला होता प्रसाद परब सरांचा आणि विशालजी पाटील सरांचा. खूप चांगलं समालोचन पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय जय हनुमान व जय भोलेनाथ सरवली आयोजित खासदार चषक 2025चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा, यशस्वी क्रीडा स्पर्धा, ज्या स्पर्धेने क्रीडा रसिकांचं निखळ मनोरंजन केलंय, क्रीडा रसिकांना निखळ आनंद दिलाय. अर्थातच खासदार चषक 2025 तुम्ही पाहताय लाजवाब आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून
खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि सेकंड सेमीफायनलचा सामना सुरू आहे. एका बाजूला जर पाहिलं तर निधी 6667 जय हनुमान पिंपला संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर प्रचित 11 खांडपे संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये प्रचित 11 खांडपे संघाने धाव फलकावरती धावा जोडल्या तर 74 धावा आणि 75 धावाचं मोठं टार्गेट उभारलंय पिंपला संघाच्या विरोधात. अर्थातच कल्पेशजी मस्के यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पिंपला संघ विधी 11 जय हनुमान पिंपला संघ आपल्याला पाहायला मिळतो. या क्रीडा स्पर्धेमध्ये पिंपला संघाची कामगिरी चांगली राहिली आहे, परंतु पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करत असताना थोडीशी खराब गोलंदाजी राहिली. सुरुवात चांगली झाली होती कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये भरपूर कमी धावा होत्या, परंतु तदनंतर राहुल पाटील मैदानावरती दाखल झाला आणि तब्बल त्याच्या बॅटमधून 12 चेंडूमध्ये 41 धावा महत्वाची खेळी त्याने आपल्या टीमसाठी साकारली आणि आपल्या संघासाठी संकटमोचक तो ठरला. अफलातून कामगिरी. खऱ्या अर्थानं असं वाटलं होतं की 50 पेक्षा जास्त धावा होणार नाहीये, त्याही पेक्षा कमी धावा होतील, परंतु राहुलनं अफलातून बॅटिंग केली आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलाय. या मॅच मध्ये सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे आणि कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपल्याला जॉईन होतील याच गावातील गोड आवाज अर्थातच विशालजी पाटील सर देखील जॉईन होणार आहेत. खूप चांगलं टेलिकास्ट प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं भिवंडी परिसरामध्ये मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण प्रिन्स मूवी या चॅनलला सातत्यानं पाहत असतो आणि त्यांच्याच माध्यमातून खासदार चषकला देखील कव्हर केलं जात आहे. अफलातून क्रीडा स्पर्धा विद्यमान खासदार सन्माननीय सुरेश म्हात्रे साहेब अर्थातच बाळ्या मामा यांच्या सन्मानासाठी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन सरवली संघाने केलेलं आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर साजन पाटील आणि त्याच्या सोबतीला अक्षय पाटील हा फलंदाज पाहायला मिळतोय. दोन्ही सलामीवीर चांगल्या फॉर्मात आहेत, परंतु या सेमीफायनलच्या मॅच मध्ये चांगला स्टार्टअप मुवमेंट क्रिएट करावा लागेल कारण 75 धावांचं डोंगर इथे पार पडायचं आहे आणि खऱ्या अर्थानं जेव्हा मोठी धावसंख्या असते ना तेव्हा भागीदारी देखील करावी लागतं. खऱ्या अर्थानं कलसुबाई शिखर जेव्हा आपण चढतो ना तो देखील आपण टप्प्याटप्प्याने चढतो. त्यासाठी या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर टप्प्याटप्प्यावरती भागीदारी करावी लागेल. टीम विधी 11 अर्थात 6667 जय हनुमान पिंपलास या टीमला या मॅच मध्ये स्ट्रायकिंग एंडला साजन पाटील आणि त्याच्या सोबतीला अक्षय पाटील हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार भोईर. गोलंदाजीला सुरुवात होते आणि बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल स्विचिटचा फटका बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे षटकार. व्हॉट अ शॉट. त्या अर्थाने ज्यांच्या नावाने ही स्पर्धा ज्यांचा गौरवार्थ ही स्पर्धा आहे सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांचा अगदी कटआउटला सलामी देणारा फटका आपण पाहिला. स्विच हिटचा फटका. काय जबरदस्त सुरुवात. पहिलाच बॉल पॉझिटिव्ह अप्रोच पॉझिटिव्ह इंटेंट साजन पाटीलचा पाहायला मिळतोय. सिक्सरने सुरुवात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार भोईर. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु स्वतःवरती निराश आहे त्या ठिकाणी साजन. कारण फुलटॉस चेंडू होता, याही चेंडूवरती मोठा फटका खेळू शकला असता परंतु इथे मिस्टेक झालेली आहे. वेगवान चेंडू आणि त्यामुळे हा चेंडू आलेला आहे डॉट. विशालजी अगदी जर पाहिलं ना तर पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला परंतु याही चेंडूवरती संधी होती फलंदाजाला. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. प्लीज सर्वांना विनंती आहे मैदानावरतून बाईक न्यायची नाहीये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. हो यावेळी जर पाहिला तर खेचून मारण्याचा प्रयत्न. वॅकेट एरिया बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. साजन यांच्या बॅट मधून आणखीन एक धमाका येतोय चौकार. निशांजी हेच म्हणावंसे वाटतं की विजयाचा निर्धार जर तुम्ही केला ना, विजयाचा संकल्प जर तुम्ही हाती घेतला ना, तर तुम्हाला ना कोणत्याच अडचणी समस्या कधी थांबवू नाही शकत. कारण जर एक खेळाडू म्हणून ना तुमचं फोकस क्लिअर आहे, तुमचा इंटेंट क्लिअर आहे की आपल्याला या ध्येयापर्यंत पोहोचायचं ना, तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाहीये. आणि तोच ना निर्धार साजन पाटीलने केला की इथे लढायचं, माघार नाही घ्यायची आहे. आणि सुरुवात या लढाईला भरपूर चांगल्या पद्धतीने केली आहे. 10 धावा फलकावरती चांगली सुरुवात राहिली आहे. 2 मोठे फटके आले त्या षटकामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा
हो, फुलटॉस चेंडू होता, पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील चेंडू डॉट आलाय. साजन स्वतःवरती निराश असेल, कारण अशा प्रकारचे 2 चेंडू त्याच्या विरोधात टाकले होते आणि दोन्ही चेंडूवरती ते अपयशी राहिलेत. म्हणून शॉर्ट सिलेक्शन चा उल्लेख मी नेहमीच करत असतो, कारण शॉर्ट सिलेक्शन फार मॅटर करतो. आणि मला हा प्रश्न पडला की पॉवर प्ले सुरू आहे, दोन्ही फुलटॉस मिस केलेत साजनने. स्ट्रेट बॅटने खेळले असते तर फुलटॉस बॉल कुठेही मारू शकले असते. इनफिल्डमध्ये जर फील्ड प्लेसमेंट आपण पाहिलं, मिड ऑन, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉईंट, शॉर्टेड, फाईन लेग, स्क्वेअर लेग इनफिल्डमध्ये आहेत. हो, यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, परंतु वेगवान चेंडू होता आणि इथे जर पाहिलं ना तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. ओमकारने कमबॅक केला मागील 2 चेंडूवरती. जरूर या षटकामध्ये चौकार आणि षटकार विशाल जी आपल्याला पाहायला मिळाला असला ना, तरी मागील 2 चेंडू ओमकार यांचे चांगले राहिले. डॉट चेंडू आलेत. मी तर हेच म्हणेन की पॉवर प्लेचा फायदा घ्यावा लागेल. पॉवर प्ले जर प्रोडक्टिव्ह रागलं, चांगले रागलं पिंपलासाठी, तर ही लढत आणखीन चांगली होऊ शकते. पॉवर प्ले फार मॅटर करणार आहे दोन्ही टीमसाठी. ओव्हर द विकेट ओमकार, बॉल इन ट्रॅकवर पुन्हा एकदा हो पुढे आले खेळण्यासाठी. यावेळेस जर पाहिला तर मिड ऑनच्या डोक्यावरून बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आणखीन एक चांगला फटका. बिंबलास टीमचा साजन पाटील चांगली सुरुवात. पहिलं सत्र कुठेतरी चांगली बॉलिंग मध्ये सुरुवात मिळाल्यानंतर बॉलर्स कडून मिस्टेक झाला, एक्सपेन्सिव्ह रागले अंतिम 3 षटक. बट त्या गोष्टी बाजूला ठेवलेल्या आहेत, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये ना एक टीम म्हणून, एक खेळाडू म्हणून ना तुम्ही पास्ट मध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ना त्यांचा विचार करून नाही बसू शकत. एक टीम म्हणून ना तुमचा विचार कधी ना प्रेझेंट टाइम मध्ये आपण काय करू शकतो आणि प्रेझेंट टाइम मध्ये केलेली मेहनत आपल्याला फ्युचर मध्ये काय देऊ शकते, या विचारांनी तुम्हाला खेळावं लागतं. पहिले सत्र हरकत नाहीये, बॉलिंग झाली खराब, त्या गोष्टी आपण चेंज नाही करू शकत. पण सध्याच्या घडीला 75 चेस कशा आपण करू शकतो याचा विचार करणं जास्त मॅटर करणार आहे. आणि पॉझिटिव्ह इंटेंटने ही सुरुवात आहे, कारण 75च्या चेस मध्ये 14 विदाउट लॉस टीम विथ 667 जय हनुमान पिंपलास. चांगली सुरुवात पाहायला मिळते खऱ्या अर्थानं. पहिल्या षटकामध्ये साजन यांच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळाले. पॉझिटिव्ह अप्रोचनं तो बॅटिंग करतोय. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा त्याचाही राहिलाय आणि तो यशस्वी देखील झालाय बऱ्यापैकी पहिल्या षटकामध्ये. आणि 14 धावा देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. स्टार्ट चांगला झालाय, बट निशांतजी होनेसली अजूनही खेळ भरपूर बाकी आहे, कारण 12 रन बरोबर करायच्यात. फुल लेंथ बट मिस टायमिंग आहे. फिल्डर आता डीप कव्हर चालले आणि कॅच पकडली जाईल. पगला झटका इथे लागला. बॅटर अक्षय पाटील आता 0 वरती डगआउटच्या दिशेने. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, खरं तर मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केलाय. टायमिंग व्यवस्थित झालं नव्हतं. अगदी जर पाहिलं तर फटका फसला होता आणि कव्हर वरून शतरक्षक त्या ठिकाणी पुढे आले आणि कमालीचा झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अक्षय बाद झालेत या मॅच मध्ये, फारसं योगदान त्यांना देता आलेलं नाहीये आणि महत्वाचा धक्का बसलाय निधी 667 जय हनुमान पिंपलास या टीमला. स्टार्ट चांगला मिळाला, बट मी जस्ट उल्लेख केला ना की अजूनही प्रवास लांबचा. विकेट दरम्यान मिळाली. न्यू बॅटर आता राजमाळी क्रमांक 3 वरती, आणि याही बॅटरने निशांतजी फार इम्प्रेसिव्ह कामगिरी खासदार चषक 2025 मध्ये दाखवलेली आहे. बट तशाच काही परफॉर्मन्स या सेमीफायनल 2 मध्येही त्यांच्याकडून हवा आहे पिंपलास टीमला, कारण या मॅच मध्ये कार्य अवघड. 75चा चेस कंप्लीट करायचा. याआधी मला आठवतं की नटराज खारबावच्या अगेन्स्ट 5 षटकांमध्ये 69 चेस करून दाखवलं होतं, आणि या मॅच मध्ये तर 6 ओव्हर मध्ये 75 चेस करायच्यात. सुरुवात जर आपण पाहिले रन्सचा जर आपण विचार केला तर रन्स प्रॉपर आहेत, बट एक विकेट गेली आहे. नेक्स्ट बॉल प्रेमनाथ. येत्या क्षणी राज टेप आउट झाला. पॉइंटला फिल्डर आणि ओव्हरथ्रो देखील झाला. दुसऱ्या धावेसाठी आता बॅटर परततील. कुठेतरी जे पॉइंटचे फिल्डर होते ना त्यांच्याकडून कुठेतरी बेटर एफर्टची अपेक्षा तिथे नक्कीच होती, कारण जेव्हा तुम्ही इनफिल्ड मध्ये फिल्डिंग करताना स्टार्ट घेणं फार महत्वाचं असतं. कारण क्रिकेटचे जर बेसिक निशान जे आपण पाहिले ना, तुम्ही एक फिल्डर म्हणून जर डीप मध्ये फिल्डिंग करतात, एक फिल्डर म्हणून मग तुम्ही इनफिल्ड मध्येही जरी असले तरी सुद्धा बॉल रिलीज होत असताना एक छोटासा स्टार्ट घेणं फार महत्वाचं असतं. तो स्टार्ट जर पॉइंटचा फिल्डरने घेतला असता तर कदाचित झेलची शक्यता होऊ शकली असती.
त्या ठिकाणी झेल पकडू शकले असते, परंतु स्टार्ट घेणं गरजेचं होतं. खूप चांगला उल्लेख विशालजी करतायत आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये जर पाहिलं ना तर कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण देखील आहे. त्यामुळे या मॅचमध्ये फिल्डिंग चांगली करावी लागेल टीम खांडपेला, परंतु इथे जर पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहिलाय. येस, प्रेमनाथचे षटक चांगले चाललं आतापर्यंत. क्रॉस रँक खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बॉल खाली राहतोय, आणखीन एक डॉट बॉल येतोय. एक डॉट बॉल ही दबाव बनवणार आहे, कारण जर आपण पाहिलं जेव्हा 5 षटकांचा खेळ बाकी राखला होता, या षटकाला सुरुवात होण्याआधी रिक्वायर रेट 12 वरती होता, तर तो रिक्वायर रेट 13 वरती गेला, कारण पहिल्या 3 चेंडूमध्ये एक विकेट आली आणि फक्त 2च धावा आतापर्यंत. बाउंड्रीज हव्यात पिंपलास टीमला. प्रेमनाथ पाटील या ओव्हरमध्ये इम्प्रेसिव्ह बॉलिंग आतापर्यंत. आता बॅटचा टोएंडलाच लागला, मोठा फटका खेळायचा होता, कुठेतरी काऊ फेस आणि डीप मिड विकेटला टार्गेट करायचं होतं, बट बॅटचा टोएंडला लागला. चांगली फिल्डिंग दरम्यान इथे पाहायला मिळाली आपल्याला आणि सिंगल कंप्लीट केली जाईल. दबाव वाढतोय निशांतजी, कारण जेव्हा सेकंड इनिंग मध्ये तुम्ही बॅटिंग करता ना तेव्हा रिक्वायर रेट प्रमाणे तुम्हाला खेळावं लागतं, बट आता रिक्वायर रेट पेक्षा मागे चालली आहे पिंपलास टीम. इथून मोठे फटके येणं गरजेचं होतं, परंतु याही चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. हा ट्रॅकर होता, टायमिंग व्यवस्थित झालं नव्हतं आणि त्यामुळेच की काय फक्त एकच धाव मिळाली या चेंडूवरती. इथून मोठ्या फटक्यांची खूप जास्त आवश्यकता आहे. येस, मोठे फटके भरपूर सारे हवेत, ते देखील सातत्याने हवेत, कारण सेमीफायनल 2 चा थरार आहे. जिंकलात तर खासदार चषक 2025 फायनल मॅचचं तिकीट, हारलेत तर घरचं तिकीट. नेक्स्ट बॉल, पुलचा फटका, बॉल हवेमध्ये आगे, फिल्डर येतात आणि कॅच पकडली जाईल. महत्वाची विकेट, साजन पाटीलची विकेट. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 2 धुरंधरला अगदी स्वस्तामध्ये डगआउट मध्ये पाठवलंय. बॉलर प्रेमनाथ पाटीलला मिळेल दुसरी सफलता आणि दुसरा मोठा धक्का बसलाय टीम पिंपलासला. वेगानेच बॉल चालला जरूर होता, पण रस्त्यामध्ये प्रमोद भेटले. प्रमोदने एक चांगली कॅच तिथे पकडली आणि महत्वाची विकेट. साजन बाद झालेत. न्यू बॅटर आता क्रमांक 4 वरती दाखल झाला महेंद्र कामनकर. महेंद्रने देखील या आधीच्या सामन्यामध्ये खारबाव टीम अगेन्स्ट चेस करत असताना जबरदस्त खेळी केली होती, बट ती मॅच वेगळी होती, ही मॅच वेगळी आहे. हा सेमीफायनलचा सामना आहे, सेमीफायनलचा दबाव फार वेगळाच असतो आणि अशा परिस्थितीमधनं चांगले खेळ करणे कोणत्याही खेळाडूसाठी अवघडच असतं, बट रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी एक खेळाडूला मोठी बनवते आणि या क्षणाला ती जबाबदारी स्वीकारायची आहे महेंद्र कामनकरला. थांबलाय प्रेमनाथ. हे षटक जर आपण पाहिले ना, फर्स्ट ओव्हर चांगला स्टार्ट 14 धावा, बट देन सेकंड ओव्हर शांतता, बिकॉज फक्त 3च धावा आणि 2 विकेट. पॉवर प्लेचे षटक आतापर्यंत जर आपण पाहिलं, फर्स्ट ओव्हर एक्सपेन्सिव्ह होतं, तो उल्लेख मी केला, बट देन सेकंड ओव्हर आतापर्यंत 3 धावा 2 विकेट. नेक्स्ट बॉल, महेंद्र आलाय, अपील, क्रॉस रँक खेळण्याचा प्रयत्न झाला, थाईज वरती बॉल जसा आदळला, अपील जोरात झाली, बट अंपायर समत नाहीत आणि अशा प्रकारे आता पॉवर प्ले समाप्त. 75च्या चेज मध्ये एंड ऑफ द सेकंड ओव्हर, 17 लॉस ऑफ 2 विकेट्स टीम विथ 11 667 जर्मन पिंपलास. जबरदस्त कामगिरी गोलंदाजांनी आतापर्यंत केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, परंतु प्रेमनाथ पाटील या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं इथं जर पाहिलं ना तर येणारे 24 चेंडू आणि 58 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता. या उलट पहिल्या डावामध्ये खांडपे संघ खेळत होता ना, तेव्हा त्या संघाने देखील 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 7च धावा विशालजी धावफलकावरती केल्या होत्या. अगदी कंपॅरिझन पाहिलं तर या संघाने 17 धावा बनवलेत, परंतु राहुलनं ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती ना, अगदी तशीच काही बॅटिंग या डावामध्ये विधी 667 जर्मन पिंपलास संघाच्या फलंदाजांना करावी लागेल. एक्झॅक्टली, राहुलने जी इनिंग खेळली त्याच प्रकारे एखादी इनिंग टीम पिंपलासला इथे हवी आहे. बट महत्वाची गोष्ट ही राहिली की पहिलं सत्र जर निशांजी आपण पाहिलं तर पहिल्या 3 षटकांमध्ये फर्स्ट इनिंग मध्ये फक्त 14 धावा होत्या आणि देन अंतिम 3 ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 60 धावा आल्या. तोच फार मोठा डिफरन्स या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अंतिम 3 ओव्हर मध्ये ज्या प्रकारे बॅटिंग झाली, पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट झाला खांडपे टीमचा बाजूने आणि त्याच मोमेंटमच्या जोरावरती आता ते डॉमिनेट करतात. बट स्टील सामना अजून भरपूर बाकी आहे. 4 षटकांचा खेळ बाकी आणि करायचं 58.
गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न अशालभूत नजरेनं पंचांकडे पाहिलाय. पंचांचा स्पष्ट नकार आणि ते लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं फलंदाज राजमाही करतोय. इथे जर पाहिलं तर थोडेसे अडचणीमध्ये विशालजी सापडले होते फलंदाज, परंतु एकच धाव मिळाली या चेंडूवरती. आणि स्लो वनचा वापर भरपूर चांगल्या पद्धतीने ओमकार भोईरने केला. स्पेशली त्याची ती ऍक्शन जसप्रीत बुमरा सारखी त्याचे ऍक्शन आहे आणि बॉल देखील तशाच प्रकारे तो रिलीजही करतोय. स्पेशली त्याचा स्लो वन पिक करणं या स्पर्धेमध्ये भरपूर साऱ्या बॅटर्सला अवघड झालं आणि पहिला बॉल देखील स्लो वनच होता. महेंद्र स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. हो कमी गतीने चेंडू टाकला. इथे देखील कमी गतीचा वापर केला. स्लोवर वन आणि आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतो ओमकार यांच्या माध्यमातून. महेंद्रला शांत ठेवलाय आणि त्याच्या विरोधात हा चेंडू डॉट. आणि नवनाथ पाटील आणि पंकज पाटील देखील भरपूर खुश असतील कारण मसल ग्रो जिमचे ते ओनर आहे. त्यांनी सांगितलं की खासदार चषक जर टीम खांडपेच्या नावावरती राखला तर 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन फ्री मध्ये संपूर्ण टीमला. ओमकार पुन्हा एकदा. हो इथे फुलटॉस बॉल बिग हिट केलाय, परंतु हा फटका फसलाय की काय. फिल्डर आहे त्या ठिकाणी प्रमोद. डाऊन द बॉल मिस्टेक होणार नाही. प्रमोद यांनी आणखीन एक जल टिपलाय. फलंदाज महेंद्र कामनकर बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट जसे चाललेत तसं आणखीन दबाव बनतोय बॅटिंग टीम वरती. कारण ज्या क्षणाला तुम्हाला एक पार्टनरशिप हवी आहे, ज्या क्षणाला तुम्हाला जलद गतीने रन्स हवे आहेत, त्या क्षणाला महत्वाचे बॅटर्स अगदी स्वस्तामध्ये डगआउटच्या दिशेने चाललेत. महेंद्र कामनकर ऑफ द मार्क देखील नाही झाले, 0 वरती बाद झालेत. राजमाळी अजून देखील खेळतोय. आता त्याला साथ देण्याकरिता क्रमांक 5 वरती कौशिक म्हात्रे. स्टील अजूनही मी म्हणेन की सामना अजूनही पूर्णपणे समाप्त झालेला नाहीये. 21 मध्ये 57 अजूनही चेस करायचं आणि चेझेबल तर आहेत, पण त्यासाठी त्या प्रकारे आक्रमकरित्या बॅटिंग होणं तेही महत्वाचं आहे. हो यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला. ओमकार या षटकामध्ये इम्प्रेस करतात. पहिल्या षटकामध्ये विशालजी जर पाहिल्या ना तर 14 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये धावा थांबल्यात. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा तेव्हा धावा थांबतात आणि या मॅच मध्ये देखील अगदी तसंच काही पाहायला मिळतं. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो इथे फुलटॉस चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक चांगला चेंडू. वा ओमकार वा, जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. फलंदाजांची भंबेरी उडवली आहे या चेंडूवरती. आणि त्याचे ऍक्शनही जसप्रीत बुमरा सारखे इंटरनॅशनल लेवलला जस्सी हिट आहे आणि सध्या सगळीला खांडपे टीमसाठी ओमी हिट आहे. अशा प्रकारे बॉलिंग सुरू आहे आणि पूर्णपणे ना स्पेशली मी उल्लेख केला की त्याचा स्लो वन पिक करणं अवघड झालं. आणि आताही बघा चेंज ऑफ द पेस डिलिव्हरीज भरपूर चांगल्या पद्धतीने टाकल्या जात आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला कौशिक पाहायला मिळतोय आपल्याला या मॅच मध्ये. हो स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु कौशिक यांच्या विरोधात आणखीन एक डॉट चेंडू पाहायला मिळतो. या षटकामध्ये देखील धावा आलेल्या नाहीयेत. दबाव जाणवतोय विधी 6667 जर्मन पिंपलास या संघावरती, कारण या षटकामध्ये एक देखील धाव आलेली नाहीये. फक्त लेगबायच्या स्वरूपात धाव आपल्याला पाहायला मिळाली. अर्थातच धावा आलेल्या नाहीये त्या षटकामध्ये. लाजवाब गोलंदाजी. आपण शुभ सन्मान करणार आहोत. आज भरपूर सारे दिग्गज व्यक्तिमत्व या स्पर्धेला भेट देण्याकरिता आलेले आहेत. आपण शुभ सन्मान करणार आहोत. आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता खासदार चषकामध्ये ज्यांची महत्वाची उपस्थिती आहे, माजी सरपंच सरवली सन्माननीय नितेशजी चौधरी साहेबांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय योगेशजी चौधरी यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नितेशजी चौधरी साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. समाजसेवेमध्ये नेहमीच अग्रेसर असतात आणि सरवली गावांचा युवांच्या पाठीशी नेहमीच ते खंबीरपणे उभे असतात. माजी सरपंच आहेत, एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि त्यांची आज महत्वाची उपस्थिती आणि त्यांचा हा शुभ सन्मान योगेशजी चौधरी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय रणजितदादा पाटील उपस्थित आहेत, त्यांचाही शुभ सन्मान आपण करणार आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता पुन्हा एकदा मी योगेश दादांनाच विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रणजितजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करायचा, जे
स्वतः देखील जिंकण्याकरिता 41. बघा स्टील थोडं कम्पेअर जर आपण निशांची पहिलं सत्र आणि हे सत्र केलं तर पहिल्या सत्रामध्ये पहिल्या 3 षटकांमध्ये होत्या 14, देन अंतिम 3 ओव्हरमध्ये 60 आल्या, देन आताही जर आपण पाहिलं तर या इनिंगमध्ये पहिल्या 3 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर रन्स होत्या 18 आणि आता त्यात कंपॅरिझन मध्ये सुरुवात तर झाली कारण 4th ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं ज्या रन्स आतापर्यंत आलेलं 16 धावा 4th ओव्हरमध्ये आलेलं 12 मध्ये 41 स्टील मी म्हणेन पॉसिबल आहेत. नक्कीच धावा बनवू शकतात परंतु फलंदाजी देखील तितक्याच चांगल्या दर्जाची करावी लागेल. राजमाईनं जबरदस्त बॅटिंग केलेली आहे, त्याच्या बॅटमधून षटकार आपण पाहिला, कौशिक यांच्या बॅटमधून देखील षटकार पाहिलाय. म्हणजेच काय दोन्ही फलंदाज आक्रमक झालेत आणि आक्रमकता येणाऱ्या चेंडूवरती देखील त्यांना दाखवावी लागेल. येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 41 धावा. गोलंदाज तयार हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न परंतु व्यवस्थित स्ट्रोक कंप्लीट करू शकलेले नाही आहेत. इथे फक्त एकच 10 मिनिटे चेंडू बॅटला ब्रश झाला आणि या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 35 या आकड्यावरती. बघा या क्षणाला सध्याच्या घडीला खानपे टीम मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती ते फार पुढे आहेत. बट सांगण्यासारखी ही देखील गोष्ट आहे ना की पीस पिंपलास टीम आहे ज्यांनी मागील सामन्यामध्ये 12 मध्ये 33 चेस करून दाखवल्या होत्या आणि या क्षणालाही जर मी म्हणेन ना की राजची बॅट जर चालली ना तर डेफिनेटली इथनही पलटवार केला जाऊ शकतो. बट एखादी विकेट आणखीन डॉट बॉल टीम खानपेला इझिली पुढे नेऊ शकतात. प्रेमनाथ पाटील बॉलिंग ट्रॅकवर हो, इथे आणखीन एक मोठा फटका, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, 6 धावांसाठी 6 वाला षटकार या मॅच मध्ये. काय लाजवाब फटका आला आणि या फटका पाहिल्यानंतर मला 2022 आठवला, 23 ऑक्टोबर आठवला. हॅरिस रॉफचा अगेन ज्या प्रकारे विराट कोहलीने फटका खेळला होता ऑन द राईज बॅकफूट वरती जाऊन शॉर्ट पिच बॉल लॉंग ऑफचा भरणं सिक्सर इथे आला आहे आणि राजच्या या फटक्याने निशांची एक गोष्ट सांगून दिली की परतीचा प्रवास नव्हे तर लढाईची सुरुवात आम्ही इथनं करू आणि पहिला मोठा फटका या ओव्हर मधला आला आणि समीकरण इथे चेंडू शिल्लक आहे 10 आणि 10 मध्ये स्टील जिंकण्याकरिता करायचं आहे 34. या मॅच मध्ये उत्तरार्ध सुरुवात झालेली आहे, रणशिंग फुंकलाय राजने असंच म्हणावं लागेल कारण मागील 2 चेंडूवरती 2 षटकार त्याच्या बॅटमधून आणि सातत्याने तो देखील आक्रमकता दाखवतोय. राज ज्यांच्याकडे क्षमता आहे खारबावच्या संघाच्या विरोधात खेळताना त्याच्या बॅटमधून आलेल्या 40 धावा आणि याही मॅच मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली आहे ना अप्रतिम. आणि अगदी जर पाहिलं तर त्या ठिकाणी स्लिप पॉइंटला फिल्डर देखील लावलाय, दबाव जाणवतोय आता मात्र गोलंदाजावरती असंच म्हणावं लागेल. बघा या फटक्याने कुठेतरी आता विचार करण्यास भाग पाडलाय खानपे टीमला कारण फिल्डिंग जर आपण पाहिलं तुम्ही जो उल्लेख केला स्लिप पॉइंट लाईक फिल्डर पाहायला मिळतो कारण मोस्ट ऑफ टाइम्स आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारे फुल प्लेसमेंट ठेवताना मोस्ट ऑफ टीम्सला पाहिलेलं आहे कारण या क्षणाला सिंगल डबलने काम बनणारच नाही, मोठे फटकेच हवेत. टीम पिंपला असला पहिला तर आला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट हो, खेळण्याचा प्रयत्न खोलात टाकला होता. यावेळेस जर पाहिला तर चांगला चेंडू पाहायला मिळते, खोलवर टप्प्यानं चेंडू होता आणि इथे जर पाहिलं तर मोठा फटका खेळता आलेला नाही आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज प्रेमनाथ त्यांच्या माध्यमातून. एक निर्धाव चेंडू आता विजयाच्या दिशेने घेऊन चालले टीम खानपेला कारण जस्ट आपण उल्लेखही केला की या मॅच मध्ये ना डॉट बॉल नाही काम बनेल टीम खानपेचं कारण इक्वेशन टफ आहे. आता 9 मध्ये करायचं तुम्हाला 34 आणि या क्षणाला येत्या 3 मध्ये ना किमान 2 तरी चेंडूंना बाउंड्री लाईनचा बाहेर पाठवावं लागेल तेव्हा जाऊन ही फाईट अंतिम चरणापर्यंत लढू शकते टीम पिंपलास. गोलंदाज प्रेमनाथ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अराउंड द विकेट न या मॅच मध्ये ते गोलंदाजी करतायत. स्ट्रायकिंग एंडला राजांना तुम्ही पाहताय पुढे आले, फुल टॉस बॉल होता, हा चेंडू देखील मिस केलाय. वा काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली, वेगवान चेंडू होता, वेगामध्ये बीट केलाय, स्टेप आउट जरूर झाले परंतु मोठा फटका खेळता आलेला नाहीये. आणखीन एक चांगला चेंडू प्रेमनाथ त्यांच्या माध्यमातून आणि प्री डिसाइडेड शॉट वाटत होता बिकॉज ज्या प्रकारे अगदी पाकलेही नाही की बॉल कुठे पडतोय डायरेक्टली स्टेप आउट झाले आणि हीच मिस्टेक झाली की काय राजकडनं कारण जर जागेवरती थांबला असता तर इझी फुलटॉस बॉल निशांजी मिळाला असता बट पाकलेच नाही, अगोदरच ठरवलं की बॉल कुठेही पडू द्या स्टेप आउटच व्हायचं. दॅट्स वाय आणखीन एक डॉट बॉल आणि एक डॉट बॉल आता मागे घेऊन चालला पिंपलासला. गोलंदाज पुन्हा एकदा प्रेमनाथ राऊंड विकेट हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, धाव घेतली जाईल काय चेंडूवरती हो, धाव मिळाली आहे परंतु लेग बायच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 42 या आकड्यावरती.
विशालजी या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर राज यांच्या बॅट मधून षटकार आला त्यानंतर जर पाहिलं तर फिल्डिंग मध्ये बदल केलेला आहे. सिली पॉइंटला फिल्डर आले आणि कुठेतरी फलंदाजांची एकाग्रता भंग करण्यासाठी अशा प्रकारचे फिल्डर त्या ठिकाणी लावले जातात आणि मागील 3 चेंडू जर पाहिले ना तर राज यांनी भरपूर मोठा संघर्ष केलाय. आणि निखिल तारे नाखुश दिसतात कारण जर पाहिलं सिंगल कंप्लीट झाली बट जो थ्रो साठी अटेम्प्ट झाला तिथे बॅकअपला जर खेळाडू नसते तर एक्स्ट्रा रन्स मिळू शकला असतं. कारण या क्षणाला जर आपण पाहिलं एखाद्या रन फरक पडणार नाहीये खांडपे टीमला. आता इक्वेशन फार जास्त डिफिकल्ट. चेंडू शिल्लक आहेत येते 7 आणि 7 मध्ये करायच्यात आणखीन 33. 7 चेंडू 33 धावा. हा चेंडू भरपूर निर्णायक आहे. हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे टीम पिंपलासाठी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट. प्रेमनाथ राजसाठी खोलात टाकला होता, डिग आउट केलाय, लॉंग ऑफला चेंडू उडवलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. इथे जर पाहिलं तर या चेंडूवरती जर पाहिलं ना धाव घेतलेली नाही आहे. म्हणजेच येणारे 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे विशालजी. खऱ्या अर्थानं इथून जर पाहिलं ना तर 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. हे टार्गेट चेस करणं थोडंसं डिफिकल्ट होऊन राहिलंय. दिदी 11 667 जे हनुमान पिंपला संघासाठी ज्या पद्धतीनं या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खूप चांगला खेळ या संघाच्या माध्यमातून पाहिलाय. आदरणीय कल्पेशजी मस्के साहेबांचा संघ मैदानावरती खेळतोय आणि सध्याच्या घडीला या संघाने भरपूर मोठा संघर्ष केलाय आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळताना मोठमोठ्या संघांना पराभवाचे धक्के देखील पिंपला संघाने दिले. परंतु या सेमीफायनलच्या मॅच मध्ये महत्वाच्या सामन्यामध्ये हा संघ कुठेतरी मागे राहिला. कारण गोलंदाजी करत असताना गोलंदाजाने प्रचंड मोठ्या चुका केल्या. साजन पाटीलच्या षटकामध्ये 22 धावा, तदनंतर अजित यांच्या षटकामध्ये 22 धावा आणि राहुल वर्टा यांच्या षटकामध्ये 16 धावा. म्हणजेच काय शेवटच्या 3 षटकामध्ये आलेल्या 60 धावा कुठेतरी निधी 667 जे हनुमान पिंपलास या संघाला टोचत असतील या मॅच मध्ये. इक्वेशन जर पाहिलं ना तर येणारे 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू मध्ये 33 धावांना बनताना आपण पाहिलेत, 6 चेंडू मध्ये 33 धावा रोखताना देखील आपण पाहिलेत. परंतु पिंपला संघाला या धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 33 धावा. भरपूर कठीण आव्हान आहे परंतु क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल या शब्दाला थारा नाही आहे. इम्पॉसिबल या शब्दाला निरखून पाहिलं ना तर आय एम पॉसिबल असं देखील दिसतं. त्यामुळे इथून जर पाहिलं तर या धावा बनवू शकतात परंतु जबाबदारीनं बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला कौशिक मात्रे आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला राजमालीने 2 षटकार जरूर दाखवले त्या मैदानावरती परंतु तदनंतर त्याने भरपूर मोठा संघर्ष देखील केलाय. षटक क्रमांक 6 खऱ्या अर्थानं आयुष आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. खासदार चषक 2025 हे दैदिप्यमान आयोजन आपल्याला पाहायला मिळते सरवलीच्या क्रीडांगणावरती आणि आतापर्यंत खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. क्रीडा रसिकांनी देखील या स्पर्धेवरती भरपूर प्रेम केलंय. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. राउंड विकेट और फुल टॉस बॉल सुरुवात झाली है. आइए जनाब आपका भी स्वागत है. ठोकलाय षटकार या मॅच मध्ये, जबरदस्त फटका आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने देखील या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे बिमर साठी. हो फुल टॉस चेंडू होता कौशिक मात्रेच्या अगदी स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. चांगली सुरुवात पाहायला मिळते. राज यांच्या बॅट मधून हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजेच या चेंडूवरती फक्त आणि फक्त 6 धावा आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 48 या आकड्यावरती. 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आता मात्र धावा बनवायच्या त्या 27 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. जबरदस्त फटका पाहायला मिळतो राज यांच्या बॅट मधून. आतापर्यंत 3 षटकार या मॅच मध्ये राजाने दाखवलेत. जबरदस्त तो बॅटिंग करतोय परंतु इथे जर पाहिलं ना तर सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील. 5 चेंडू 27 धावा. आयुष्यांच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला या मॅच मध्ये. येणाऱ्या चेंडूवरती देखील मोठे फटके खेळावे लागतील. काय सामना रंगलाय. 75 धावा बनवायच्या होत्या परंतु आतापर्यंत धावफलकावरती धावा जर पाहिल्या ना तर 48 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आयुष बॉलिंग ट्रॅक वरती. आयुष पाटील एक युवा गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती विश्वास दाखवला या मॅच मध्ये. 5 चेंडू 27 धावा. 27 धावा 5 चेंडू.
एका बाजूला पिंपला संघ खेळतोय आणि एका बाजूला खांडपे संघ देखील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. आयुष बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म राऊंड विकेट राज यांच्या विरोधात. इथे आणखी एक मोठा फटका सलगचा दुसरा उडवलाय बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे सिक्सर. काय जबरदस्त फलंदाजी राज माई ऑन फायर आक्रमक झाले सलग 2 चेंडूवरती 2 षटकार राज यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील निधी 6667 जय हनुमान पिंपला संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आयुष यांच्यावरती दबाव जाणवतोय. येणारे 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 21 धावा 21 धावा 4 चेंडू. एका बाजूला आयुष पाटील आपल्याला पाहायला मिळतोय तर एका बाजूला राजमाली. हा सामना जर राजमाली यांनी जिंकवला ना तर इथल्या मातीच्या कणाकणाला आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं नाव असेल राजमाली. परंतु या 4 चेंडूवरती 21 धावा त्याला बनवाव्या लागतील. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा आयुष राऊंड विकेट. हो इथे उडवलाय सलगचा तिसरा 3 in a row. वाह व्हाट अ बॅटिंग. आणखी एक षटकार. गिल 3 चेंडूवरती 3 षटकार राज यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. पहिला षटकार डीप स्क्वेअर लेग रिजनला होता तो देखील होता दर्जेदार. दुसरा षटकार मिड विकेटला तो देखील होता लाजवाब. इथे जर पाहिला तर वाईड ऑफ लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा फटका खेचलाय. जबरदस्त बॅटिंग जस्ट लुकिंग लाईक वाव वाव वाव. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते राजांच्या बॅट मधून. आणि तब्बल जर पाहिलं तर या मॅच मध्ये 34 धावांवरती तो खेळतोय. 14 चेंडूचा सामना केलाय. 34 धावा राजांच्या बॅट मधून. येणारे 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. अफलातून बॅटिंग राजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर कौशिक उभा आहे परंतु राज आक्रमक झाले. 3 चेंडू 15 धावा 15 धावा 3 चेंडू. एका बाजूला आयुष पाटील प्रचंड दबाव आहे या गोलंदाजाकडे. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये 33 धावा त्याला डिपेंड करायच्या होत्या. सलगच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आलेत. आयुष पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो आणखीन एक दर्जेदार षटकार राजमाई याच्या बॅट मधून. वाह व्हाट अ बॅटिंग. वरती घोंगावतोय आणि त्याच्या बॅट मधून सलग 4 चेंडूवरती 4 षटकार. या मॅच मध्ये सामना बदललाय. मॅच फिरली आहे. येणारे 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 9 धावा. सलग 4 चेंडूवरती 4 षटकार. खर तर राजमाली याने हा सामना जिंकवला ना तर आदरणीय सन्माननीय कल्पेशजी मस्के यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक असेल. काय बॅटिंग केली आहे. सरळ 4 चेंडूवरती 4 षटकार या मॅच मध्ये. निधी 11-666-7 जय हनुमान पिंपला संघाच्या खेळाडू कक्षामध्ये शांतता होती. तर नक्कीच पंचांना देखील विनंती आहे आपण चेंडू चेक करायचा आणि त्यानंतर खेळाडूंना द्यायचंय. चॉईस बॉल नाही आहे पंच. आपण चेंडू चेक करा. काय जबरदस्त कमबॅक केलाय. सलग 4 चेंडूवरती 4 षटकार राजमाली. व्हाट अ बॅटिंग. येणारे 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. जे प्रेक्षक बसले होते ना ती उभे राहिलेत. जे प्रेक्षक या मॅच पासून दूर होते ना ते प्रेक्षक पुन्हा एकदा मैदानावरती आलेत. आणि ज्या प्रेक्षकांनी युट्यूब वरती या मॅच बंद केली होती ना त्यांनी पुन्हा एकदा सुरू केलेली आहे. कारण सामना रंगात आलाय. अगदी मॅच रंगात आली आहे. येणारे 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. व्हाट अ मॅच. काय सामना रंगलाय. मॅच रंगली आहे. मॅच बनवली आहे. मॅच घडलेली आहे. मॅच घडलेली आहे. मॅच घडवलेली आहे. फलंदाज राजमालीनं अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते.
स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर असेल, लक्षात ठेवा. स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर असेल. 2 चेंडू 9 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती आयुष पाटील, स्ट्रायकिंग एंडला राजमाली. सलग 4 चेंडूवरती 4 षटकार. या षटकामध्ये त्याच्या बॅट मधून हो कोलाट टाकलाय, परंतु इथे खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळाली, सेकंडचा कॉल केलाय. दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाज पोहोचलेत, परंतु इथे एकच धाव मिळेल. हो हो, खर तर मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न या ठिकाणी केला होता आणि इथे जर पाहिलं ना तर फक्त आणि फक्त एकच धाव. इक्वेशन जर पाहिलं तर 1 चेंडू आणि आता मात्र 8 धावांची आवश्यकता. खरं तर या षटकामध्ये राजमाली यांचं कौतुक करावं लागेल. खरं तर 33 धावा या मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये बनवायच्या होत्या. 4 षटकार आले, परंतु आयुष्यांचा हा चेंडू खूप चांगला होता. खोलवर टप्प्याला चेंडू होता आणि या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली. येणारे 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. कुठेतरी निराश असेल राजमाली स्वतःवरती, कारण या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळायला हवा होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि त्या चेंडूवरती जर पाहिलं तर गोलंदाज आयुषनं कमबॅक केलाय, परंतु खांडपे संघ देखील भरपूर दबावामध्ये होता. 33 धावा जरी असल्या ना तरी या धावा सोप्या नव्हत्या डिपेंड करणं, कारण 4 चेंडूवरती 4 षटकार या मॅच मध्ये राज यांच्या बॅट मधून. शेवटचा चेंडू या मॅच मधील 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. हो यावेळेस मोठा फटका खेळलाय जरूर, परंतु इथे सामना जिंकलेला आहे प्रचित 11 खांडपे या संघाने आणि हा संघ खासदार चषक 2025 मध्ये फायनल मध्ये दाखल झालेला आहे. अभिनंदन 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 प्रचित 11 खांडपे. हार्डलक टपलक निधी 6667 जय हनुमान पिंपलास हार्डलक कल्पेश जिंबास्के हार्डलक पिंपलास संघ जबरदस्त कामगिरी केली, परंतु या मॅच मध्ये हा संघ पराभव झालाय. जरूर पिंपलास संघ पराभव झालाय, परंतु राजमालीनं मात्र सर्वांची मने जिंकली आहेत. खरं तर 4 चेंडू मध्ये 4 षटकार. राज